नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 525वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली आहे. एक चोर घरात शिरला आणि चोरी करू लागला. घराचा माणूस मालक म्हणाला, आपल्याकडे काही फारसे पैसे किंवा सोनं नाणं नाही, तुम्ही आमच्याकडे का चोरी करताय? चोर म्हणाला, मला पैशांची खूप गरज आहे, वेळ खूप कमी आहे, माझ्याकडे भरलेले पिस्तूल आहे, आता आणखी काही प्रश्न आहे, कोई शक? एक चोर घरात शिरला आणि चोरी करू लागला. घराचा मालक म्हणाला, आमच्याकडे काही फारसे पैसे किंवा सोनं नाणं नाही, तुम्ही आमच्याकडे का चोरी करताय? चोर म्हणाला, मला पैशांची खूप गरज आहे, वेळ खूप कमी आहे, माझ्याकडे भरलेले पिस्तूल आहे, आता आणखी काही प्रश्न आहे, कोई शक? दुसरी कविता आहे. एक मैत्रीण दुसरीला म्हणाली, तुझ्या घरात 5 वर्षाच्या आतली 2 मुलं आहेत. तुला कधी विचार करायलाही वेळ मिळत नसेल नाही? दुसरी म्हणाली, अगं 2 मुलं असण्याने खूप गडबड असते आणि त्यातही खूप मजा असते, मला ते आवडतं. पण कधी कधी वाटतं की थोड्या दिवसांनी माझं कसं होईल? पहिली म्हणाली, विश्वास ठेव, थोड्याच दिवसात दोघेही शाळेत जातील, मग तुला विचार करायला वेळ मिळेल आणि आत्ता जे गेले आहेत ते सगळे राग, द्वेष, चिंता पुन्हा परत येतील. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. एक मैत्रीण दुसरीला म्हणाली, तुझ्या घरात 5 वर्षाच्या आतली 2 मुलं आहेत, तुला कधी विचार करायलाही वेळ मिळत नसेल नाही? दुसरी म्हणाली, अगं 2 मुलं असण्याने खूप गडबड असते आणि त्यातही खूप मजा असते, मला ते आवडतं. पण कधी कधी वाटतं की थोड्या दिवसांनी माझं कसं होईल? पहिली म्हणाली, विश्वास ठेव, थोड्याच दिवसात दोघेही शाळेत जातील, मग तुला विचार करायला वेळ मिळेल आणि आत्ता जे गेलेले आहेत ते सगळे विचार, राग, द्वेष, चिंता परत येतील. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित हा पुढचा 59वा भाग. पंचेंद्रियांचा अनुभव सत्य असेच वाटत असते, सगळे स्पष्ट कळेपर्यंत हीच अवस्था असते. पंचेंद्रियांचा अनुभव सत्य असेच वाटत असते, सगळे स्पष्ट कळेपर्यंत हीच अवस्था असते. जे आहे ते न दिसणे, नाही त्याचा अनुभव येणे, भ्रमच सत्य असे वाटणे हेच अज्ञान असते. जे आहे ते न दिसणे, नाही त्याचा अनुभव येणे, भ्रमच सत्य असे वाटणे हेच अज्ञान असते. दोरी दिसली साप वाटला अशी अवस्था असते, सत्य कळेपर्यंत माणसा भीतीच वाटत राहते. दोरी दिसली साप वाटला अशी अवस्था असते, सत्य कळेपर्यंत माणसा भीतीच वाटत राहते. पडद्यावर जे चित्र उमटले तेच खरे वाटते, चित्र गेल्यावरती कळते तेथे काहीच नव्हते. पडद्यावर जे चित्र उमटले तेच खरे वाटते, चित्र गेल्यावरती कळते तेथे काहीच नव्हते. आत्मा आणि 5 कोश पहिल्यापासून असतात,
त्याबरोबर अज्ञानी अज्ञानही पहिल्यापासून असतात. आत्मा आणि 5 कोश पहिल्यापासून असतात. त्याबरोबर अज्ञानी अज्ञानही पहिल्यापासून असतात. अज्ञान दूर करणे एवढेच करायचे असते. ते दूर झाल्यावरती ज्ञान समोर येते. अज्ञान दूर करणे एवढेच करायचे असते. ते दूर झाल्यावरती ज्ञान समोर येते. डोळे बंद केले तर अंधार समोर असतो. प्रकाश दिसाया डोळा उघडावा लागतो. डोळे बंद केले तर अंधार समोर असतो. प्रकाश दिसाया डोळा उघडावा लागतो. जे काही केव्हा तरी नवे बनत असते, म्हणजेच त्यापूर्वी ते अस्तित्वात नसते. जे काही केव्हा तरी नवे बनत असते, म्हणजेच त्यापूर्वी ते अस्तित्वात नसते. अस्तित्वाच नसण्याला सुरुवात कधी नसते. अस्तित्व आले तर मग नसणे संपून जाते. अस्तित्वात नसण्याला सुरुवात कधी नसते. अस्तित्व आले तर मग नसणे संपून जाते. अज्ञान नुसते असते, त्याला सुरुवात नसते. ज्ञान झाले म्हणजे अज्ञान संपून जाते. अज्ञान नुसते असते, त्याला सुरुवात नसते. ज्ञान झाले म्हणजे अज्ञान संपून जाते.